नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र। आणि मोठी बातमी, अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा आणि अंबरनाथमध्ये दफन करण्याला विरोध करण्यात आलाय। मनसैनिकांनी कळवा पोलीस आणि अंबरनाथ नगर परिषदेला तसं पत्र दिलं आहे। दरम्यान अंबरनाथ नगर परिषदेने परवानगी दिली नसून साहेब परवानगीसाठी नाही म्हणतात असं अक्षयच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। अक्षयचा मृतदेह दफन करण्याला मनसेनं विरोध केलाय, त्यासाठी त्यांनी कळवा आणि अंबरनाथ या ठिकाणी पत्रही दिलेलं आहे। तर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करायला स्वतः जागा शोधा असं पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना सांगितलेलं आहे। त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांची वणवण सुरू आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, बदलापूर पोलिसांना अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी विनंती केली आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह दफनाला मनसेचा कळवा आणि बदलापूर अंबरनाथमध्ये विरोध आहे। मनसेचा अंबरनाथ नगर परिषदेला पत्र लिहून मृतदेह दफन करण्याला विरोध आहे। अक्षयला दफन करण्यासाठी स्वतः जागा शोधून आम्हाला सांगा, अशा सूचना पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना केल्या। पोलिसांच्या सूचनेनंतर अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली आहे। अंबरनाथ नगर परिषदेची परवानगी घेण्यास अक्षयच्या कुटुंबाला सांगण्यात आले। परवानगीसाठी अक्षय शिंदेचं कुटुंब 3 तास अंबरनाथ परिषदेमध्ये थांबलेलं आहे। अधिकारी नसल्यामुळे अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना परवानगी मिळाली नाही। तर एन्काउंटर करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे। अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना तसं पत्र दिलंय। हे पत्र मुंब्रा पोलिसांनी सीआयडीला दिलं असून अधिक तपास सीआयडी करत आहे। एन्काउंटर प्रकरणावरून आता महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। शिंदे फडणवीसांमध्ये सिंघम कोड असाही वाद सुरू झाला असल्याचं राऊत म्हणाले। तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली, पण शक्ती कपूर होण्याची स्पर्धा चांगली नाही, असं उत्तर नितेश राणेंनी राऊतांना दिलंय। अपने आपको सिंघम मानते हैं देवेंद्र फडणवीस, वो दोनों में झगड़ा चल रहा है। सिंघम कौन? ये पहली बार मैं देख रहा हूं देश में, मैं सिंघम या तू सिंघम। हाँ, ये जो होड़ मची है उसमें ही सब कुछ क्लियर होता है कि ये कितनी बड़ी राजनीति चल रही है। चांगली गोष्ट आहे ना, सिंघम होण्यावर तरी स्पर्धा आहे, शक्ती कपूर होण्याची स्पर्धा तर नाही ना। महिलाला बघून आऊ आऊ बोलण्याची तर स्पर्धा नाही ना। म्हणून सिंघमची स्पर्धा अगर महाराष्ट्रामध्ये लागली असेल सिंघम बनण्याची, तर त्याचा फायदा राज्यातल्या महिलांनाच होईल। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नीनं अधिकाऱ्याला मारहाण केली आहे। मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अलिबाग मधील आरसीएफ शाळेच्या मुद्द्यावरून हा वाद झाला। विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याच्या हालचालीबाबतचा अहवाल पाठवल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचं कळतं। इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी असल्याचं एक पोस्टर सध्या व्हायरल झालंय। राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत हर्षवर्धन पाटलांचा फोटो आहे। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी असा उल्लेख या पोस्टरवर आहे। दरम्यान जयंत पाटलांनी काही दिवस आधी एक मोठा नेता येणार असल्याचा दावा केला होता। हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची 2 ते 3 वेळा भेट घेतल्याची माहिती। इंदापूर मतदारसंघातून भाजपकडून हर्षवर्धन पाटील विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार। इंदापूर मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घ्यावी, हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांची इच्छा। हर्षवर्धन पाटलांना भाजपात डावललं जातं। राजवर्धन पाटलांना भर सभेत रडू कोसळलं होतं। एवढं देखील म्हटलं की एक मोठा नेता आमच्या संपर्कात आहे, नक्की कोण कोण पुन्हा संपर्कात काय परिस्थिती? आता घटस्थापनेचा मुहूर्त आहे, त्यानंतर आपल्या लक्षात येईल। काय परत राजकीय भूकंप काय बघायला मिळू शकतो? नाही, असं काय काही लोकांना काही गोष्टी भूकंपासारख्या वाटतीलच असं नाही।
पण आमच्या पक्षाच्या दृष्टीने चांगले आहेत. जामखेडमधील कुसडगावमध्ये एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरून वाद झाला. लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध असताना विरोध झुगारून रोहित पवारांनी केंद्राचं लोकार्पण केलं. यावेळी पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीस, राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एसआरपीएफ केंद्राचा नेमका वाद काय? रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाचा विरोध झुगारून एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची फीत कापत उद्घाटन केलं. आज या केंद्राचं अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. लोकार्पणाला भाजपच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आला. जामखेडमधील कुसडगाव इथं एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्याचा निर्णय झाला होता. बांधकामासाठीची 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 22 जून 2022ला प्रशिक्षण केंद्राला कार्यारंभ करण्याचे आदेश देखील दिले होते. कुसडगावमध्ये एसआरपीएफ केंद्राच्या बाहेरील राम शिंदेचे बॅनर अज्ञातांनी फाडले. एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरून हा वाद निर्माण झाला होता. राम शिंदे यांनीच हे केंद्र आणल्याचा बॅनरवर उल्लेख होता. महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्या मेट्रो लाईनचं उद्घाटन करणार आहेत असं जगतापांनी म्हटलं. मेट्रो लाईनचं उद्घाटन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे उद्घाटन करण्याचा इशारा दिलेला आहे. उद्घाटनाला उशीर होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय. आज पुण्यातील मेट्रो लाईनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. मात्र पावसामुळे हा कार्यक्रम रद्द झाला. एका छोट्या मार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी यावं यासाठी पुणेकरांचे हाल करणं हे बरोबर नाही. कारण पुणेकरांचे हाल आम्हालाही पाहत नाही आणि म्हणूनच आज या सगळ्या मेट्रोच्या नका उद्घाटनाच्या संदर्भात झालेला विचका पाहून जर याचं नका उद्घाटन आणखी लांबणीवर टाकलं तर उद्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष उद्या सकाळी पुणे शहरातल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहोत. महाविकास आघाडीचे काही विघ्न संतोषी मंडळी आज या विषयावरती चर्चांना उधाण आणताना दिसत आहेत. प्रशासन या विषयामध्ये निर्णय करेल. कदाचित ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होईल किंवा पुन्हा एखादा त्यांचा दौरा निश्चित होईल. प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही त्याचं ओपनिंग आधी केलेलं आहे त्या अनेक लाईन्स. तो एकच प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे पुन्हा मेट्रो प्रोजेक्टच आहे. त्याच्यामुळे 6व्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहेत. 6वं उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं. त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका. मेट्रो सुरू करा. नाही, सुप्रिया सुळे वगैरेच्या बोलण्यावर काही घेणं नाही आमचं. माननीय मोदीजी संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे आम्हाला समजतं काय केलं पाहिजे. यांच्या म्हणण्यावर आम्ही काही करत नाही. माननीय मोदीजी स्वतः निर्णय घेतात. त्यांना कळतं की काय लोकांच्या सोयीचं आहे, काय पुण्याच्या सोयीचं आहे, त्यामुळे ते निर्णय घेतात. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी. माझगाव कोर्टानं 15 दिवसांची कैद सुनावली होती. राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर यामध्ये जामीनही मंजूर झाला. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये त्यांना अपील करण्याची मुभा असेल. शौचालय घोटाळ्यामध्ये राऊतांनी खोटे आरोप केल्याची तक्रार मेधा सोमय्या यांनी केली होती. अब्रू नुकसानीचा खटला त्यांनी दाखल केला होता. अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊत दोषी. नेमकं प्रकरण काय? मीरा भाईंदर येथील 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. मात्र बनावट कागदपत्र सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी. मात्र काही तासात संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन. सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं. आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत. चॅलेंज करतो उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला. तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत. त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला. मोदीजीचा मुद्दा आणून त्यांनी दिला. त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत
त्याने सुप्रीम कोर्टात जावं, हे सगळं लिहावं. न्यायालयाच्या निर्णयानुसार सिद्ध झालेलं आहे, तर त्यांना काय बोलायचं, त्यांनी काय बोलावं हे मी नाही सांगू शकत. पण म्हणजे मी निरपराध आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही घोटाळा केलेला नाही हे आता न्यायालयाने सिद्ध केल्यामुळे मी अतिशय संतोषी आणि खूप अतिशय आनंदी आहे. न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही. अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे. आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची? ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला. समरजित खडगेंनी हसन मुश्रीफांवर असा हल्लाबोल केलाय. यावर काही टीकेची झोड उचलली नाही. त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रिया ताई त्यांना धाकट्या भावासारखं राखी बांधायचे, थोरल्या भावासारखं राखी बांधायचे, बरोबर नाही? सुप्रियाताई राखी बांधायचे. त्यांनी या नात्याचा सौदा केला, बरोबर शब्द आहे, या नात्यांचा सौदा केला. मुंबईमधल्या भायखळा आणि वर्सोवा या 2 जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दोन्ही जागांवर उमेदवार देखील निश्चित करण्यात आलेले आहेत. मुंबईत मवियाचा फॉर्म्युला सूत्र. मवियात मुंबईतील एकूण जागांपैकी 2/3 जागांवर एकमत सूत्र. पुढील बैठकीत उर्वरित जागांवर वाटाघाटी होणार. काही जागांची अदलाबदलीही होईल, सूत्रांची माहिती. मुंबईतील 36 पैकी 18 ते 20 जागांवर ठाकरे गट लढणार, सूत्र. काँग्रेस 13 ते 14 तर 2 ते 3 जागा पवार गट लढणार. सपाला 1 जागा मिळणार, सूत्र. माझी आपणाकडे अपेक्षा आहे की आपण विचलित न होता आपल्याला जे साध्य करायचे ते यावेळी साध्य केलं पाहिजे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. त्याचं वाटप महाविकास आघाडीचं आमचं चालू आहे. 30-1 तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित करणार. आणि आता विधानसभेसंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा. आम्ही 24 जागांची मागणी केली. सर्व जागांवर शिवसेना उमेदवार विजयी होतील, संजय राठोड यांच्याकडून विश्वास व्यक्त. 62 पैकी जवळपास 24 जागेवर आम्ही मागणी केलेली आहे आणि 24 जागा आम्ही लढू असं मला वाटतं. या 24 जागेवर युतीचा, महायुतीचा, शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. शरद पवार गटाला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. 1350 इच्छुकांचे पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज. सर्वात जास्त अर्ज देवळाली मतदारसंघातून, तर अणुशक्तीनगरमधून 9 जण इच्छुक. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार नसल्याचं बॉन्ड पेपरवर लिहून दिलं. महायुतीमध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा दावा. वाशिम जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. कारंजामध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी आमदार होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन.